आज मी बनवते आहे मावा केक। त्यासाठी 1 वाटी रवा, 1 वाटी मावा घेतलाय। पिठी साखर जी मी वाटून घेतली त्याच्यातच वेलचीची पावडर घातली, नंतर अर्धा कप दही, दूध, बेकिंग सोडा, बेकिंग पावडर आणि व्हॅनिला इसेन्स। ह्याच्यात मावा आहे म्हणजे ह्याला तूप सुटणार, म्हणताना जे मी नेहमी तेल घालते ना ते जवळजवळ मी पाव कप घालते, त्याच्यापेक्षा थोडं कमी घालणार आहे। जवळजवळ 2 वर्षापूर्वी आमच्या शाळेला 100 वर्ष पूर्ण झाली होती, कमलाबाई कन्या शाळा धुळे याला। तर आम्ही खूप साऱ्या मैत्रिणी तिथे भेटलो होतो, पण ज्या मैत्रिणी नाही भेटू शकल्या, त्या प्रोग्रामला काही कारणाने नाही येऊ शकल्या, त्यांचं शोधकार्य आम्ही हाती घेतलं होतं आणि आता 2 वर्षात आम्हाला बऱ्याच जणींना आम्ही शोधून काढलेलं आहे। तर त्यातलीच ही एक अशी वैशाली मैत्रीण आमची ठाण्याला असते, तर ती आम्हाला सापडली आहे। अशा शोध मोहिमेत एखादी मैत्रीण सापडली ना की मग तिच्या घरी किंवा आम्ही असं काहीतरी प्लॅन करतो कुठेतरी भेटण्याचा, मग आजूबाजूला ज्या मैत्रिणी राहतात जवळपास त्या मिळून भेटतो। तर आता आम्ही जाणार आहे वैशालीच्या घरी। हे बघा सगळं छान मिक्स करून टीनमध्ये टाकलंय बॅटर आणि बदामाच्या कापांनी असं गार्निश केलंय। ही बघा केकची बॅक साईड, इकडे जर असा हा चिकटला होता आणि मी जे बऱ्यापैकी बदाम सगळे टाकलेले होते वरून, तर ते माझ्या मते आत गेलेत, कारण खालती एक मिळाला मला आणि हे वरती असे थोडे राहिलेत, पण छान झाले। तर उद्याच कट करणार फ्रेंड बरोबर। वैशालीने व्हेज नॉनव्हेज असा इतका मस्त झकास मेनू केला होता ना, चिकन, कोशिंबीर, आमरस, त्याच्यानंतर व्हेजवाल्यांसाठी बटाट्याची भाजी आणि चण्याची उसळ आणि उन्हाळ्यासाठी स्पेशल असं टेस्टी मठ्ठा। आम्ही मैत्रिणी एकमेकींना भेटलो की काही ना काही असे छोटे मोठे गिफ्ट्स आणतो, एक आठवण राहते आणि थोडीशी मज्जा। लहानपणी तर आमच्या वेळेस अशी काही एकमेकांना गिफ्ट देणं, बर्थडे सेलिब्रेट करणं असा प्रकार नसायचा, शाळेतली गोष्ट सांगते मी। तर चला त्या निमित्ताने आता आम्ही आमची हौस पूर्ण करून घेतो आणि मजा करतो। आधी केक खाऊन बघा, कारण केक कालचं मी सिरियल बघता बघता तो जरा ओव्हरकुक झालाय। बघा आधी खाऊन कसा आहे तो। थोडासा दे आता। छान, थँक्यू। नाही ना, ओके। खायला फार सुंदर दिसतोय तो, मावा केक आहे। गप्पांच्या माध्यमातून आम्ही शाळा, टीचर्स, त्याच्यानंतर धुळे, फिल्म, नाटक, राजकारण, सध्या कोण ज्या व्यवसाय नोकरी करतायत मैत्रिणी त्यांचे अनुभव, अरे बापरे कुठे कुठे जाऊन पोचलो। पण निघण्यापूर्वी परत भेटण्याचा प्लॅन आम्ही करून ठेवलेला आहे।